तर आता आपण बघणार आहोत स्विच स्टेटमेंट, लास्ट स्टेटमेंट ऑफ सिलेक्शन स्टेटमेंट. तर स्विच ह्याच्या आधी आपण काय बघितलं होतं, इफ स्टेटमेंट. तर आता आपल्याला बघायचं आहे स्विच स्टेटमेंट काय आहे. स्विच स्टेटमेंट इज युज्ड इन्स्टेड ऑफ मल्टिपल इफ स्टेटमेंट. म्हणजेच काय, मल्टिपल इफ स्टेटमेंटच्या ऐवजी आपण काय करू शकतो, स्विच स्टेटमेंट यूज करू शकतो. आता मल्टिपल इफ मध्ये काय आहे, तर खूप मल्टिपल इफ कंडिशन्स म्हणजे मल्टिपल इफ कंडिशन्स आपल्याला दिल्या जातात आणि त्याऐवजी आपण काय करू शकतो, स्विच स्टेटमेंट यूज करू शकतो. मल्टिपल इफ मध्ये काय होतंय, तर वी कंपेअर द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल बाय युझिंग कंपॅरिझन ऑपरेटर. मल्टिपल इफ मध्ये एक मल्टिपल इफचा एक प्रोग्राम मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओ लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितले की मल्टिपल इफ काय आहे. तर मल्टिपल इफ मध्ये काय होतंय, तर मल्टिपल म्हणजे खूप साऱ्या, मग एकाच प्रोग्राम मध्ये खूप साऱ्या कंडिशन्स आहेत इफच्या, आणि जी काही व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ती काय केली जाते, प्रत्येक इफ कंडिशन सोबत चेक केली जाते आणि जी कंडिशन सॅटिस्फाय होईल ती आपल्याला कन्सोल वरती म्हणजेच डिस्प्ले स्क्रीन वरती डिस्प्ले केली जाते. तर त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, मल्टिपल इफ स्टेटमेंट लिहिण्याऐवजी किंवा मल्टिपल इफ कंडिशन्स लिहिण्याऐवजी आपण काय करू शकतो, तर स्विच स्टेटमेंट लिहू शकतो. म्हणजे स्विच स्टेटमेंट काय करतंय, इन्स्टेड ऑफ चेकिंग मल्टिपल कंडिशन्स द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इज टेस्टेड विथ द लिस्ट ऑफ व्हॅल्यूज. स्विच स्टेटमेंट काय करते, कंडिशन्स ऐवजी आपल्याला काय करते, लिस्ट ऑफ व्हॅल्यूज प्रोव्हाइड करते. म्हणजेच काय, जसं मल्टिपल इफ मध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू इफ कंडिशन्स मल्टिपल इफ कंडिशन सोबत चेक होतीये, खूप साऱ्या इफ कंडिशन सोबत चेक होतीये, त्याऐवजी काय होणार आहे, तीच व्हेरिएबलची व्हॅल्यू ज्या काही व्हॅल्यूज आहेत, लिस्ट ऑफ व्हॅल्यूज आहेत, त्यांच्यासोबत काय होणार आहे, टेस्ट होणार आहेत किंवा चेक होणार आहेत. इच व्हॅल्यू इज कॉल्ड ऍज अ केस. म्हणजेच काय, मल्टिपल इफ मध्ये मल्टिपल कंडिशन्स होत्या, आपल्याकडे काय असणार आहे, कंडिशन्सच्या ऐवजी मल्टिपल केसेस असणार आहेत. म्हणजेच काय, त्या व्हॅल्यूजना, त्या लिस्ट ऑफ व्हॅल्यूजना केसेस असंही म्हटलं जातं. म्हणजेच काय, जी काय आपली व्हॅल्यू आहे व्हेरिएबलची ती प्रत्येक केस सोबत टेस्ट होणार आहे आणि जी काही मॅचिंग केस असेल ती काय होणार आहे, इव्हॅल्युएट होणार आहे किंवा काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. ती केस आपल्याला कन्सोल वरती दिसणार आहे. नो टू केसेस आर सेम. कोणतीही दुसरी केस सेम नसणार आहे किंवा ते डिफरंट असली पाहिजे. म्हणजेच मल्टिपल इफ मध्ये काय करतोय, मल्टिपल इफ कंडिशन्स असतात, खूप सारे इफ कंडिशन्स असतात, तर त्याच्यासोबत काय होतंय, व्हेरिएबलची व्हॅल्यू चेक होते, त्याऐवजी आपण काय करतोय, स्विच केस यूज करू शकतो. स्विच केस काय करतोय, तर जी काही कंडिशन्स आहेत, मल्टिपल इफ कंडिशन्स आहेत, त्यांच्याऐवजी लिस्ट ऑफ व्हॅल्यूज म्हणजेच लिस्ट ऑफ केसेस आपल्याला प्रोव्हाइड करतोय आणि जी काही व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ती त्या प्रत्येक केस सोबत मॅच करते, टेस्ट होते आणि जी काही मॅचिंग केस आहे ती काय होणार आहे, आपल्याला प्रिंट होणार आहे. अशा पद्धतीने काय होते, स्विच स्टेटमेंट वर्क करते. आता आपण पाहूयात आता सिंटॅक्स काय आहे. सुरुवातीला एक स्विच आणि ब्रॅकेट मध्ये लिहिलंय एक्सप्रेशन. स्विच काय आहे, कीवर्ड आहे स्विच स्टेटमेंट वापरण्यासाठी. जसं आपण इफ साठी इफ कीवर्ड वापरला होता किंवा एल्स वापरायचा असेल तर एल्स हा कीवर्ड वापरायचा होता. सेम लाईक दॅट आपल्याला स्विच स्टेटमेंट साठी स्विच हा कीवर्ड वापरायचा आहे. ब्रॅकेट मध्ये लिहिलंय एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे आपल्याला काय करायचंय, तर जे काही व्हेरिएबल आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. जसं की आपण इफ मध्ये काय करत होतो, इफ स्टेटमेंट मध्ये आपण इफ कीवर्ड नंतर त्याच्या ब्रॅकेट मध्ये आपण इफ ची कंडिशन लिहित होतो. सेम लाईक आपल्याला पण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, स्विच नंतर त्याच्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला व्हेरिएबल लिहायचं आहे. द एक्सप्रेशन इज नथिंग बट द व्हेरिएबल ऑफ द व्हॅल्यू. जी काही व्हॅल्यू युजर असाइन करणार आहे, युजर इनपुट देणार आहे, किंवा म्हणजेच काय, तर जी काही आपलं व्हेरिएबल आहे ते आपल्याला ऍज अन एक्सप्रेशन म्हणून स्विचच्या सिंग्युलर ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे. इट मस्ट बी इंटिजर अँड कॅरेक्टर. यांची कंडिशन काय आहे, तर जी काही व्हेरिएबल आपण त्या एक्सप्रेशन म्हणून त्या सिंग्युलर ब्रॅकेट मध्ये इन्सर्ट करणार आहोत ते व्हेरिएबल काय करणार आहे, इंटिजर आणि कॅरेक्टर व्हॅल्यूज स्टोअर करणार आहेत. म्हणजेच काय, एक तर तो 0 to 9 एवढ्या व्हॅल्यू स्टोअर करेल किंवा तो कॅरेक्टर स्टोअर करेल. हे काय असलं पाहिजे, आपलं अशा पद्धतीने आपलं एक्सप्रेशन म्हणजेच आपलं जे काही व्हेरिएबल आपण असाइन केले ते व्हेरिएबल आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर काय केलंय, स्विचचा जो काही ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रेस आहे त्याच्या आतमध्ये आपण काही केसेस आणि व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. म्हणजेच काय, आपण त्या ओपनिंग आणि कर्ली ब्रेस मध्ये आपण काय करतोय, तर जो काही आपला स्विचची जी काही बॉडी आहे ती आपण त्याच्यामध्ये
लिहिलेली आहे. आता काय आहे त्याच्यामध्ये केस. पहिल्यांदा काय आहे केस आहे. केस म्हणजे काय, ज्या काही लिस्ट ऑफ व्हॅल्यूज आहेत त्या काय आहेत केस आहेत. म्हणजे जसं मल्टिपल इफ मध्ये आपण कंडिशन्स वापरलाय, ह्याच्यामध्ये आपण काय करतोय कंडिशन्सच्या ऐवजी केसेस वापरतोय. तर त्याच्यामध्ये लिहिलेली पहिल्यांदा केस, तर ती काय आहे आपली पहिली केस. मग त्याच्यानंतर आहे व्हॅल्यू 1. म्हणजेच काय, तर स्विचने काय केलंय, ज्या काही केसेस आहेत त्या केसेसना व्हॅल्यूज असाइन केल्या. म्हणजे काय केस व्हॅल्यू 1, केस व्हॅल्यू 2, अप टू केस व्हॅल्यू n. म्हणजे काय त्यांनी केलंय, प्रत्येक केसला काय केले व्हॅल्यू असाइन केली. म्हणजे केस 1, केस 2, केस 3, केस 4 अप टू केस n. ज्या काही आपल्याला केसेस इन्क्लूड करायच्या आहेत त्या आपल्यावर डिपेंड असतं. आपण आपल्याला हव्यात तेवढ्या केसेस काय करू शकतो आपल्या प्रोग्राम मध्ये ऍड करू शकतो. प्रत्येक केसला काय करायचं आपल्याला एक व्हॅल्यू असाइन करायची आहे. त्याच्यानंतर आहे कोलन. कोलन नंतर आपल्याला काय करायचं आहे ब्लॉक लिहायचा आहे. ब्लॉक म्हणजे काय इज नथिंग बट द स्टेटमेंट. एक जे प्रिंट आपल्याला कन्सोल वरती करायचं आहे, एक वाक्य किंवा एक स्टेटमेंट जे आपल्याला कन्सोल वरती प्रिंट करायचं आहे ते आपल्याला काय करायचंय त्या कोलन नंतर तिथे लिहायचं आहे. ते ब्लॉक लिहिण्यासाठी आपल्याला सी आउट ह्या एक्सट्रॅक्शन ऑपरेटरचा वापर करायचा आहे. स्टेटमेंट नंतर आपल्याला सेमीकोलन द्यायचा आहे. त्याच्यानंतर काय वापरलंय आपण ब्रेक हा कीवर्ड वापरलेला आहे. आता ब्रेक काय करतय, तर एका केसमधून दुसऱ्या केसमध्ये, एका केसमधून दुसऱ्या केसमध्ये किंवा दुसऱ्या केसमधून तिसऱ्या केसमध्ये शिफ्ट होण्यासाठी किंवा स्विच होण्यासाठी आपल्याला मदत करते. ब्रेक काय करते, एका केसमधून दुसऱ्या केसमध्ये जाण्यासाठी हेल्प करते. समजा ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय झाली, पहिल्यांदा केस 1 शी काय होणार आहे मॅच होणार आहे. जर ती मॅच नाही झाली तर काय होणार आहे ब्रेक होणार आहे. म्हणजेच काय ब्रेक काय करेल, कंट्रोलला एका केसमधून दुसऱ्या केसमध्ये बाहेर पडायला मदत करेल. हे काम कुणाचं आहे तर ब्रेक कीवर्डचं आहे. ब्रेक इज द जम्प स्टेटमेंट. ब्रेक आपण जम्प स्टेटमेंटच्या वेळेला सुद्धा पाहणार आहोत. तर ब्रेक काय करतंय, केसेसला एकामधून दुसरीकडे स्विच करण्यासाठी हेल्प करते. त्याच्यानंतर आहे अशा पद्धतीने काय होतंय, ह्या ज्या काही केसेस आहेत त्या नंबर ऑफ केसेस आपण लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर शेवटला आहे डिफॉल्ट. डिफॉल्ट काय आहे, इट इज अ डिफॉल्ट केस. म्हणजे या एक्सप्रेशनची म्हणजेच व्हेरिएबलची जी काही व्हॅल्यू असेल ती या कुठल्याच केस सोबत मॅच झाली नाही तर काय होणार आहे डिफॉल्ट केस एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजेच काय डिफॉल्ट केस मध्ये जो काही ब्लॉक आहे, जे काही स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होणार आहे. आणि त्याच्यानंतर लास्टला सुद्धा आपल्याला ब्रेक हा कीवर्ड यूज करायचा आहे. आता हा जो काही लास्टचा ब्रेक आहे तो काय करणार आहे, या पूर्ण स्विच मधून आपल्याला एक्झिट करण्यासाठी मदत करणार आहे. कोण करणार आहे, हा लास्टचा ब्रेक काय काय करेल, आपल्याला स्विच मधून एक्झिट होण्यासाठी मदत करेल. अशा पद्धतीने काय होतंय, हा जो काही सिंटॅक्स आहे स्विच स्टेटमेंटचा तो वर्क होणार आहे. तर हा जो काही स्विचचा स्विच स्टेटमेंट हा जो काही टाइप आहे सिलेक्शन स्टेटमेंटचा, त्याचा जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम कसा वर्क करतो हे आपण एका एक्झाम्पल घेऊन मी दुसऱ्या व्हिडिओ लेक्चर मध्ये घेतलेला आहे, ते पुन्हा अपलोड करेन. थँक्यू. तर आता आपल्याला पाहायचं आहे स्विच केस स्टेटमेंटचा एक प्रोग्राम, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 1 ते 7 जे काही डेज आहेत त्यापैकी कोणताही एक डे आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. ते सगळे डेज आपल्याला आधी प्रोग्राम मध्ये लिहायचे आहेत आणि त्यापैकी त्या प्रत्येक डेजला आपल्याला काय करायचंय नंबर्स द्यायचे. जसं की इफ एल्स किंवा बाकीचे जे काही आपण स्टेटमेंट बघितले याच्यामध्ये आपण काय करतोय कंडिशन्स देतोय. आता स्विच केस मध्ये आपण कंडिशन लिहत नाही, कंडिशनच्या ऐवजी आपण काय देतोय केसेस देतोय. मग प्रत्येक केसला आपल्याला काय करायचंय 1 ते 7 व्हॅल्यूज असाइन करायच्या आहेत आणि युजर त्या 1 ते 7 मधला कोणताही एखादी व्हॅल्यू जेव्हा एंटर करेल तेव्हा त्या व्हॅल्यूशी रिलेटेड जो काही डे आहे तो आपल्याला डिस्प्ले झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक केसला आपल्याला काय करायचंय एक डे असाइन करायचा आहे आणि एक व्हॅल्यू असाइन करायचा आहे. प्रत्येक केसच्या जो काही ब्लॉक आहे, तुम्ही सिंटॅक्स असेल तुमच्या समोर तुम्ही बघू शकता, केस नंतर कोलन देऊन आपल्याला ब्लॉक लिहायचे. ब्लॉक म्हणजे काय स्टेटमेंट लिहायचे जे आपल्याला कन्सोल वरती दिसणार आहे. मग त्या ब्लॉक मध्ये आपल्याला काय करायचंय प्रत्येक डे
लिहायचा आहे, प्रत्येक केसला प्रत्येक डे लिहायचा आहे. आणि त्या 1 ते 7 जे काही केसेसला व्हॅल्यूज आपण असाइन केलेत त्या 1 ते 7 व्हॅल्यूज मधली कोणतीही व्हॅल्यू जेव्हा युजर एंटर करेल तेव्हा त्या व्हॅल्यूशी मॅचिंग जो काही डे आहे तो काय होईल, डिस्प्ले होईल. मग त्यासाठी सुरुवातीला प्रोग्राम लिहिताना आपल्याला काय करायचंय, 2 हेडर फाइल्स इन्क्लूड करून घ्यायच्या आहेत. हॅश इन्क्लूड iostream.h आणि हॅश इन्क्लूड conio.h. आता मेन फंक्शन ऍड करूया, void main. आता प्रोग्रामची बॉडी लिहिण्यासाठी ओपनिंग कर्ली ब्रेस लिहूया. आता आपल्याला काय करायचंय, युजर काय करणार आहे, कोणत्याही एका त्या 1 ते 7 नंबर पैकी कोणतीही एक व्हॅल्यू एंटर करणार आहे. मग ती जी काही व्हॅल्यू युजर एंटर करेल त्या व्हॅल्यूला मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल असाइन करूया. मग ह्या जे काही 1 ते 7 नंबर असतात ते ऑब्व्हियसली इंटिजर आहेत, त्यामुळे डेटा टाइप येणार आहे इंटिजर, इंट. आता ते व्हेरिएबल असाइन करते डे नावाचं. व्हेरिएबल मी काय केले, डे असं एक व्हेरिएबल असाइन केले की ज्याच्यामध्ये युजर जी व्हॅल्यू एंटर करेल ती काय होईल, स्टोअर होईल. आणि सेमिकोलन. आता आपल्याला युजरला सांगायचं आहे की कोणतीही एक व्हॅल्यू एंटर कर की जे 1 ते 7 यामध्ये आहे. काउट एंटर दी व्हॅल्यू इन दी रेंज बिटवीन 1 to 7. 1 to 7 मधली कोणतीही एक व्हॅल्यू एंटर कर. आता जी काही व्हॅल्यू युजर इथे एंटर करेल त्याला डे नावाचं व्हेरिएबल असाइन झालं पाहिजे, म्हणून इन्सर्शन ऑपरेटर वापरते सी इन डे. आता माझ्याकडे व्हॅल्यू आहे की जिला मी डे नावाचं व्हेरिएबल असाइन केलंय. आता मला काय करायचंय, त्या केसेस लिहायच्या आहेत. ज्या काही कंडिशन्सच्या ऐवजी आपण केसेस लिहितो त्या प्रत्येक केसेस लिहायच्या आहेत आणि त्या केसेसला व्हॅल्यू असाइन करून त्या केसेसला जे काही डेज आहे ते लिहायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, स्विच स्टेटमेंट सुरुवातीला वापरायचं आहे. जर तुमच्याकडे सिंटॅक्स असेल तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा काय लिहायचंय, स्विच स्टेटमेंट लिहायचं आहे. आता स्विच आपण का लिहितोय, तर स्विच काय करेल, जी काही व्हॅल्यू इथे त्याच्या सिंग्युलर ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार आहोत, सिंग्युलर ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, हे व्हेरिएबल लिहायचं आहे. म्हणजेच काय, ती जी काही व्हॅल्यू युजरने एंटर केली ती इथे काय करायची, आपल्याला एंटर करायची आहे ऍज अ व्हेरिएबल म्हणून. मग हे जे काही व्हेरिएबल आहे ते युजर काय करेल, या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूचा वापर करून प्रत्येक केसेस सोबत ती जी काही व्हॅल्यू आहे ती कम्पेअर करेल आणि जे काही मॅचिंग नंबर आहे तो तिथे डिस्प्ले करेल. मग त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, हे व्हेरिएबल लिहायचं आहे, ते आहे डे. याच्या पुढे सेमिकोलन वगैरे काहीही लिहायचं नाही. याच्यामध्ये आपण कोणतीही कंडिशन लिहित नाही. कंडिशनच्या ऐवजी आपण काय लिहितोय, स्विच मध्ये आपण काय लिहितोय, तर व्हेरिएबल असाइन करतोय. तर आपलं हे स्विच कीवर्ड आहे स्विच स्टेटमेंटसाठी आणि त्याचं व्हेरिएबल, त्याचं एक्सप्रेशन आपण लिहून दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, स्विचची बॉडी लिहायची आहे. त्यासाठी ओपनिंग कर्ली ब्रेस मी लिहिते. आता आपल्याला 1 by 1 प्रत्येक केस लिहायचे आहेत. पहिल्यांदा लिहिणार केस 1, केस स्पेस 1 कोलन. आता केसला मी एक नाव दिलेलं आहे. आता पहिल्या केसचा जो काही ब्लॉक आहे तो लिहूया. ब्लॉक म्हणजेच काय, स्टेटमेंट लिहायचं आहे जे आपल्याला आउटपुट मध्ये दिसणार आहे. मग स्टेटमेंट काय आहे, काउट टुडे इज मंडे, टुडे इज मंडे सेमिकोलन. आता पहिली केस लिहून झालेली आहे, त्याच्यामध्ये मला काय आउटपुट दिसलं पाहिजे, आज मंडे आहे म्हणजे टुडे इज मंडे. आता समजा युजरनं इथे जी काही व्हॅल्यू असाइन केली ती व्हॅल्यू ह्या केसशी मॅच नाही झाली तर काय झाली पाहिजे, कंपायलर दुसरी केस चेक केली पाहिजे. कंपायलरनं काय केली पाहिजे, दुसरी केस चेक केली पाहिजे. मग एका केसमधून दुसऱ्या केसमध्ये शिफ्ट होण्यासाठी किंवा स्विच होण्यासाठी ब्रेक नावाचं स्टेटमेंट वापरायचं आहे. ब्रेक स्टेटमेंट इज अ जम्प स्टेटमेंट. जम्प स्टेटमेंट या प्रकारामध्ये आपल्याला बघायचं आहे. ब्रेक हे काय वापरले, मी कीवर्ड वापरलेला आहे की ब्रेक काय करतंय, केस 1 मधून केस 2 मध्ये, केस 2 मधून केस
3 मध्ये स्विच होण्यासाठी किंवा जम्प होण्यासाठी मदत करते. ब्रेक कीवर्ड नंतर आपल्याला काय करायचं आहे, सेमीकोलन द्यायचा आहे. मग काय करेल, आता आपल्याला काय करायचंय, दुसरी केस लिहायची आहे. केस 2 कोलन, ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल, मंडे नंतरचा नेक्स्ट जो काही डे आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये दिसणार आहे. सी आउट टुडे इज ट्यूजडे. समजा ही केस सुद्धा काय झाली, या व्हॅल्यूशी मॅच नाही झाली तर आपल्याला काय करायचंय, कंपायलरनं केस 3 मध्ये शिफ्ट व्हायचंय. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, ब्रेक स्टेटमेंट यूज करायचं आहे. ब्रेक सेमीकोलन. आता लिहूया केस 3. सी आउट टुडे इज वेडनेसडे सेमीकोलन. To shift to case 4, use break statement. Case 4, see out today is Thursday. To shift to case 5, use break. Case 5 colon, see out today is Friday. To shift to case 6, use break. Case 6 colon, see out today is Saturday. to shift to case 7, use break. Case 7 colon, see out today is Sunday. To shift to case to last case, use break. आता आपले सगळे वार लिहून झालेत, 7च्या 7 वार लिहून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचे, शेवटची केस अशी लिहायची की जे काय सांगेल यापैकी कोणताही डे नाहीये, तुम्ही जो नंबर एंटर केलाय तो काय आहे, इनव्हॅलिड नंबर आहे किंवा इनव्हॅलिड डे आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, एक डिफॉल्ट केस लिहायची आहे. तुमच्याकडे सिंटॅक्स असेल तुम्ही बघू शकता, लास्टला आपल्याला डिफॉल्ट केस ही कंपल्सरी केस आहे जी लिहिली पाहिजे. डिफॉल्ट. आता डिफॉल्ट साठी केस वगैरे कोणताही शब्द लिहायचा नाही, नुसतं लिहायचं आहे डिफॉल्ट आणि कोलन. आणि त्याच्या ब्लॉक मध्ये आपल्याला लिहायचं आहे सी आउट नॉट अ व्हॅलिड डे. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणताही आउटपुट लिहू शकता की इट इज नॉट अ व्हॅलिड नंबर किंवा इट इज अ इनव्हॅलिड नंबर किंवा इट इज अ इनव्हॅलिड डे. तुम्हाला हवं ते स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता. मी लिहिलंय नॉट अ व्हॅलिड डे. आणि त्याच्यानंतर लास्टला सुद्धा आपल्याला काय करायचंय, ब्रेक हे कीवर्ड वापरायचं आहे की जे काय करतंय, या सगळ्या स्विच स्टेटमेंट मधून एक्झिट करण्यासाठी हे लास्ट ब्रेक स्टेटमेंट यूज केलं जातं. आणि स्विचची बॉडी लिहून झालेली आहे. मी आता स्विचचा जो काही ओपनिंग कर्ली ब्रेस आहे तो क्लोज करते. आता आपल्याला काय करायचंय, गेट सीएच आणि क्लिअर स्क्रीन हे 2 फंक्शन्स लिहायचे आहेत. काय केलं मी प्रोग्राम मध्ये, 7 केसेस लिहिलेल्या आहेत. त्या 7 केसेस काय करतायत, 7 डेज डिस्प्ले करणार आहेत. प्रत्येक केसला मी 1 ते 7 नंबर असाइन केलेले आहेत. युजरला मी असं सांगितलंय की 1 ते 7 मधला कोणताही एक व्हॅल्यू डिस्प्ले कर, आणि जेणेकरून तो ती व्हॅल्यू काय करेल, त्या व्हॅल्यूशी रिलेटेड जो काही डे आहे, मॅचिंग डे आहे तो डिस्प्ले करेल. आता माझी प्रोग्रामची बॉडी लिहून झाली, मी क्लोजिंग कर्ली ब्रेस लिहिते. आता आपण काय करूया, कंपाइल करून पाहूया. वॉर्निंग 0, एरर 0, सक्सेस, स्टेटस इज सक्सेस, प्रेस एनी की. रन करते मी प्रोग्राम. मला पहिल्यांदा काय आउटपुट डिस्प्ले झालंय, एंटर द व्हॅल्यू इन द रेंज बिटवीन 1 to 7, म्हणजे 1 ते 7 मधली कोणतीही व्हॅल्यू एक एंटर करा. आपण व्हॅल्यू एंटर करूया 5. कोणता डे डिस्प्ले झाला, टुडे इज फ्रायडे. म्हणजे 5 डिस्प्ले केल्यानंतर मला काय करायचंय, टुडे इज फ्रायडे हे आउटपुट डिस्प्ले झालेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, ह्या 1 ते 7 मधली कोणतीही एखादी व्हॅल्यू लिहायची आहे. आता आपण दुसरं एक आउटपुट बघूया.
समजा मी 10 एंटर केलं तर काय डिस्प्ले होते बघूया, नॉट अ व्हॅलिड डे. कारण युजरना काय प्रोग्राम काय सांगताय, 1 ते 7 मधलेच काय कर, व्हॅल्यूज एंटर कर. आणि मी काय केले, 10 एंटर केले, त्यामुळे मला आउटपुट काय दिसतंय, नॉट अ व्हॅलिड डे. अशा पद्धतीने काय होतोय, हा प्रोग्राम वर्क होतोय. आता हा प्रोग्राम जेव्हा आपण कंपाईल करतो आणि कंपायलर जेव्हा हा प्रोग्राम इंटरनली चेक करतो तेव्हा तो कसा चेक होतो हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आपण बघणार आहोत स्विच केस स्टेटमेंट. सिलेक्शन स्टेटमेंट मधलं लास्ट स्टेटमेंट आहे विच इज स्विच केस स्टेटमेंट. आतापर्यंत आपण बघितलंय एल्सिफ, इफ एल्स, एल्सिफ लॅडर, नेस्टेड इफ, असेच मल्टिपल इफ, असे वेगवेगळ्या प्रकारचे सिलेक्शन स्टेटमेंट बघितलेले आहेत. त्यातलं शेवटचं आहे स्विच केस स्टेटमेंट. स्विच केस काय, स्विच ह्या प्रोग्राममध्ये आपल्याला काय करायचंय तर 1 ते 7 जे काही संडे ते सॅटर्डे हे जे काही डेज आहेत ते आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत. मग ह्या 1 ते 7 डेजसाठी आपल्याला काय करायचे आहेत, 7 केसेस तयार करायच्या आहेत. मग ह्या 7 केसेस मधला कोणताही एक इंटिजर व्हॅल्यू जेव्हा युजर एंटर करेल त्या व्हॅल्यूशी रिलेटेड जी काही केस आहे ती आपल्याला काय झाली पाहिजे, डिस्प्ले झाली पाहिजे. म्हणजे समजा युजरनं 4 व्हॅल्यू एंटर केली तर युजरला काय डिस्प्ले झालं पाहिजे, तो वेनसडे आहे हे डिस्प्ले झालं पाहिजे. अशा पद्धतीचा जो काही प्रोग्राम आहे तो आपल्याला स्विच केसच्या थ्रू तयार करायचा आहे. तर सुरुवातीला आपण 2 हेडर फाईल्स ज्या आपल्या आहेत ते इन्क्लूड करून घेऊया. हॅश इन्क्लूड iostream.h आणि हॅश इन्क्लूड conio.h ह्या 2 हेडर फाईल्स मी इन्क्लूड करून घेतल्या. त्याच्यानंतर माझं void main हे फंक्शन मी लिहितेय आणि प्रोग्रामची बॉडी लिहिण्यासाठी मी कर्ली ब्रेस चालू केलेला आहे. आता मला काय करायचंय तर युजरने कोणताही एक व्हॅल्यू एंटर करायचा आहे. त्यासाठी मी काय करते, एक व्हेरिएबल तयार करते की ज्या व्हेरिएबलमध्ये ती व्हॅल्यू स्टोअर होईल. जी काही व्हॅल्यू युजर एंटर करणार आहे ती इंटिजर असणार आहे. त्यासाठी मी लिहिते डेटा टाईप इंट आणि एक व्हेरिएबल असाइन करते विच इज डे नावाचं. आपण काय करतोय, डेज डिस्प्ले करतोय म्हणून मी एक व्हेरिएबल घेतलंय डे नावाचं. आणि ऍज पर अवर सिंटॅक्स डेटा टाईप आणि व्हेरिएबल लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सेमीकोलन द्यायचा आहे. आता मी ते व्हेरिएबल असाइन केलाय. मग युजरला मी सांगते की कोणतीही एक व्हॅल्यू 1 ते 7 या रेंज मधली तू काय कर, एंटर कर. म्हणून असं आउटपुट लिहिणार आहे, असं स्टेटमेंट लिहिणार आहे मी. सी आउट एंटर नंबर रेंजिंग फ्रॉम 1 to 7. कोणतीही एक व्हॅल्यू एंटर कर रेंजिंग फ्रॉम 1 to 7. मग ही जी काही व्हॅल्यू युजर एंटर करेल तिला मला काय करायचंय, व्हेरिएबल असाइन करायचं आहे. व्हेरिएबल असाइन करते बाय युझिंग इन्सर्शन ऑपरेटर सी इन डे. आता माझ्याकडे काय आहे, एक व्हॅल्यू आहे तिला मी डे नावाचं डे नावाचं व्हेरिएबल मी काय केलंय, असाइन केलंय. आता मला काय करायचंय, स्विच ऍज पर अवर सिंटॅक्स मला काय करायचंय, स्विच स्टेटमेंट यूज करायचंय. मी काय करते, स्विच आणि सिंग्युलर ब्रॅकेट. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर कोणतीही कंडिशन लिहायची नाही. स्विच आपण काय यूज करतोय तर मल्टिपल इफ कंडिशन किंवा एल्सिफ लॅडरच्या ऐवजी आपण काय करतोय, स्विच स्टेटमेंट किंवा स्विच केस स्टेटमेंट आपण यूज करतोय. मग आपण काय केलंय, ऍज पर अवर स्विच सिंटॅक्स मी काय केलंय, स्विच स्टेटमेंट यूज केलंय. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, इंटिजर व्हॅल्यू लिहायचे की जी युजरने एंटर केली. आता ही जी काही व्हॅल्यू युजरने एंटर केली ती आपल्याला इथे लिहायची. पण ह्या इंटिजर व्हॅल्यूला आपण काय केलंय, डे नावाचा व्हेरिएबल असाइन केलाय. म्हणून आपण इथे काय लिहिणार, स्विच डे. म्हणजे आपण काय करतोय, ही व्हॅल्यू आपण किंवा हे व्हेरिएबल आपण काय करतोय, स्विच करतोय. आता आपण काय करायचं आहे, जे काही स्विचचे जे काही केसेस आहेत ते आपण तयार करूया. त्यासाठी आपण लिहितोय इथे कर्ली ब्रॅकेट, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आपण लिहिलंय. आता पहिली केस आपण तयार करणार आहोत. पहिली केस आहे केस 1 कोलन. केस 1 केस आणि जी काही आपली केसचा नंबर आहे त्याच्यामध्ये स्पेस असला पाहिजे. केस 1 कोलन. केस 1 काय डिस्प्ले करणार आहे, सी आउट मंडे. सी आउट मंडे. पहिला माझा डे असणार आहे मंडे. केस 1 मंडे.
त्याच्यानंतर लिहितोय आपण ब्रेक स्टेटमेंट. तुमच्याकडे जर आता सिंटॅक्स असेल तुम्ही बघू शकता, प्रत्येक केस नंतर आपल्याला ब्रेक हा कीवर्ड यूज करायचा आहे. ब्रेक काय करतोय, एका केसमधून दुसऱ्या केसमध्ये स्विच करण्यासाठी आपल्याला काय करते, हेल्प करते. मग ह्या पहिल्या केसमधून स्विच करण्यासाठी आपण काय केलंय, ब्रेक हा कीवर्ड यूज केलेला आहे. ब्रेक नंतर प्रत्येक वेळी आपल्याला सेमीकोलन द्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी केस आहे केस 2. केस 2 काय डिस्प्ले करते, मंडे नंतर येतो ट्यूजडे, देन येतो ब्रेक टू switch from the case 2. Then case 3 is see out Wednesday. केस 3 मधून स्विच करण्यासाठी we use here break keyword. त्याच्यानंतर केस 4 see out. केस 4 डिस्प्ले करते थर्सडे. To switch from the case 4, we use break keyword. Then case 5, see out Friday. To switch from the case 5, use break keyword. Then case 6 display करती है Saturday. Break. आणि लास्ट केस इज विच इज डिस्प्लेस इट इज संडे आणि ब्रेक. आता आपल्याला काय करायचंय, सिंटॅक्स मध्ये बघा, केस ज्या काय आता सगळ्या केसेस लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, एक डिफॉल्ट केस लिहायची आहे. डिफॉल्ट केस काय करणार आहे, तर 1 ते 7 आपण काय केले, मंडे पासून संडे पर्यंत 7 आपण डेज लिहिले. आता शेवटची केस काय करणार आहे, शेवटची केस असणार आहे आपली डिफॉल्ट केस काय दाखवणार आहे, ह्या 1 ते 7 नंबरच्या ऐवजी युजरने समजा 0 टाकला किंवा 7 नंतरचा कोणताही एखादा इंटिजर व्हॅल्यू इन्सर्ट केला, म्हणजे 8 असेल 9 असेल, तर आउट ऑफ द केस असं काहीतरी दाखवायचं आपल्याला स्टेटमेंट. म्हणजे आपण काय टाकू शकतो, समजा डिफॉल्ट केस लिहिण्याऐवजी आपण डिफॉल्ट हा कीवर्ड वापरणार आहोत. डिफॉल्ट सी आउट आपण दाखवणार आहोत इनव्हॅलिड डे, म्हणजे हा कोणताही डे नाही, हा इनव्हॅलिड डे आहे किंवा हा व्हॅलिड डे नाही, असं काहीतरी आपल्याला आउटपुट दाखवायचं आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही इथे स्टेटमेंट लिहू शकता. आणि ब्रेक ह्याच्यामधूनही स्विच होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामधून स्विच होण्यासाठी किंवा एक्झिट होण्यासाठी डिफॉल्ट नंतर आपण काय करतोय, ब्रेक का लिहितोय, कारण आपल्याला ह्या पूर्ण स्विच केस स्टेटमेंट मधून आपल्याला काय करायचं, एक्झिट करायचं आहे. म्हणून आपण काय करतोय, इथे लास्टला सुद्धा ब्रेक हे कीवर्ड यूज करतोय. अशा पद्धतीने आपण काय केलंय, हा पूर्ण स्विचचा जो काही स्विचचे जे काही केसेस आहेत ते आपण लिहिलेले आहेत आणि स्विचचा जो काही कर्ली ब्रेस आहे तो आपण क्लोज करतोय. हा कर्ली ब्रेस क्लोज झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गेट ch आणि क्लिअर स्क्रीन हे दोन्ही फंक्शन्स लिहायचे आहेत. आणि मेन आपल्या ज्या प्रोग्रामचा जो काही बॉडीचा क्लोजिंग ब्रेस आहे तो आपल्याला शेवटला इथे लिहायचा आहे. अशा पद्धतीने आपण काय केलंय, स्विच केसचा जो काही प्रोग्राम आहे तो लिहिलेला आहे. सुरुवातीला आपण काय केलंय, तर आयोस्ट्रीम आणि conio.h ह्या 2 हेडर फाईल्स आपण इन्क्लूड केल्यात. void main नावाचं फंक्शन लिहिलंय. त्याच्यानंतर कंपायलर काय करेल, तर पहिल्यांदा तो आधी चेक करेल की युजरनं कोणती व्हॅल्यू एंटर केली. मग समजा युजरनं काय केली, आउटपुटमध्ये समजा 4 ही व्हॅल्यू एंटर केली. आपल्याला आउटपुट कसं दिसेल, आउटपुट एंटर नंबर रेंजिंग फ्रॉम 1 to 7. मग काय केली, समजा मी 4 व्हॅल्यू एंटर केली. आता 4 मध्ये काय आहे, आता जो काही कंपायलर आहे तो कसं चेक करणार, स्विच ह्याच्यामध्ये डे काय टाकणार, तो 4 ही व्हॅल्यू तो काय करेल, एंटर करेल आणि मग तो सगळ्या केसेस चेक करेल. पहिली केस काय आहे, केस 1 इथे 1 आहे, 4 आहे का, नाही. मग तो इथून काय होईल, स्विच होईल. कशाच्या थ्रू, ब्रेक या कीवर्ड थ्रू तो काय करेल, स्विच होईल. नंतर आहे केस 2,
सिमिलर आहे का? नाही. मग तो इथून काय होईल? स्विच होईल. येणार तो केस 3 कडे. मॅच होतीये का? नाही. मग तो येणार केस 4 कडे. मॅच होतीये का? होतीये. काय आहे केस 4? इट इज थर्सडे. मग तो काय होईल? आउटपुट काय दाखवेल? थर्सडे असं तो आउटपुट दाखवेल. अशा पद्धतीने काय होतो, हा स्विच केस स्टेटमेंटचा प्रोग्राम काय होतोय? वर्क करतोय.